नमस्कार मंडळी. तर पुरणपोळीसाठी ज्या आपण पोळ्या करतो त्या पोळ्यांचं पीठ जर तुम्ही अशा प्रकारे मळाल ना तर तुमच्या पोळ्या एकदम मऊसार होतील. तर काय करायचं माहिती आहे यासाठी मी मैद्याचं पीठ घेतलं आहे पाव किलो. त्यामध्ये हळद, थोडीशी किंचित कलर येण्यासाठी आणि थोडं मीठ घातलं आहे आणि थोडं अर्धा चमचा तेल घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि मग पाणी आपलं साधं पाणी घेऊन त्यामध्ये म्हणजे असं एकदम मऊसर मळायचं, असं एकदम जोर देऊन वगैरे नाही मळायचं. पाण्याने आपल्याला जेवढं मऊ मळता येईल ना तेवढं मळायचं या प्रकारे बघा. आणि मग ते जेव्हा असं मिळून येतं पीठ त्यानंतर थोडं थोडं तेल घ्यायचं, जास्त नाही, थोडं थोडं तेल घ्यायचं आणि मग त्याला परत छान असं मळायचं. म्हणजे एवढं मळायचं की असे जरा आपटून या प्रकारे आपटायचं पीठ. तेल घेऊन थोडं 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 मळायचं म्हणजे पीठ खूप छान फुगतं. आणि आपण जेव्हा मळायला लाटायला घेतो ना तेव्हा छान पोळ्या मस्त लाटल्या जातात. तर बघा तुम्ही करून, तुम्हाला नक्की ट्राय करा तुम्ही पण. तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं तेल घेऊन त्याला छानपैकी मळून घेऊ. बघा म्हणजे आपल्याला मगाशी असं पीठ वाटत होतं एकदम हाताला चिटकत होतं, पण तेलाने जसं आपण मळत घेऊ तसं ते पीठ सैलसर होत जातं बघा. आणि आता पीठ छान झालेलं आहे. आपण काय करायचं, एका भांड्यात काढून घ्यायचं आणि यामध्ये मग तेल टाकायचं 2 चमचे. जास्त तेल टाकायची गरज नसते. 2 चमचे या भांड्यामध्ये तेल घालून पीठ तसंच ठेवून द्यायचं. मग कधी तुम्ही पोळ्या करा, म्हणजे 2 तास 3 तास राहिलं पीठ तर फ्रीजमध्ये ठेवलं असंच तेलासकट तरी तुम्ही 2-3 दिवसांनीसुद्धा हे वापरू शकता पीठ. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.